येस, गुड इव्हिनिंग टू ऑल. मुलं बरे स्लोली जॉईन होतात. ओके, 2 लेक्चरमध्ये गॅप असावा म्हणून ठीक आहे, पण पंक्च्युअलिटी अँड सिन्सिअरिटी तुमच्यामध्ये असलीच पाहिजे, काही शंका नसावी त्याच्याविषयी. ओके, काही क्वेश्चन्स दिले होते लास्ट टाइम अँड द फर्दर पार्ट. नेक्स्ट पार्ट, क्वेश्चनचे सोल्युशन्स तुम्ही सोल्युशन बुकमध्ये एकदा चेक करून घ्या, आणि नाही आलं तर मला विचारा त्याच्यानंतर. प्लीज द चेक इन द सोल्युशन बुक फर्स्ट. सिंपल पार्ट आहे, एखादी गोष्ट इकडे तिकडे मिसकन्सेप्ट होऊ शकते, तरी काही असेल तर पाठवून विचारलं तरी चालेल. ओके, घ्या नेक्स्ट क्वेश्चन. पुढची टाईप, याच्यामधलीच पण पुढची टाईप. त्याच्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे, हा टेबल आला पाहिजे. हा टेबल प्रत्येकाने स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्याकडे. दिस फर्स्ट टेबल, हा टेबल लक्षात आहे का? दिस टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा याचे. ह्या टेबल मधले आन्सर्स तुम्हाला आले पाहिजेत पटकन. टेबल मधले आन्सर्स तुम्हाला आले पाहिजेत. येस, लेक्चर 8 वाजेपर्यंत आहे आज. लेक्चर विल बी कंटिन्यू टिल 8 o'clock. 8 वाजेपर्यंत असं 8 o'clock पर्यंत असेल, काही शंका नाही. ज्यांना सोडायचं मधून सोडा, लॉस तुमचा आहे, लॉस तुमचा आहे. ओके, इफ द स्टेटमेंट P, Q are true, if the statement, take down the next question, if the statement, येतोय ना प्रत्येकांना आवाज? ओके, if the statement P, Q are true, P, Q are true, P आणि Q ट्रू आहेत, and R and S, R, S are false. PQ ट्रू आहे, RS false आहे. Determine the truth value. Determine the truth value of the following. Determine the truth value of the following. Determine the truth value of the following. क्लियर आहे प्रत्येकाला आता? ओके, येस आशुतोष, उद्धव, लास्ट 2 पेजेस व्हॉट्सअपला मेसेज कर, मी तुला पाठवतो. उद्धव, लेक्चर गडबड केली दिसते. लेक्चर गडबड नाही करायची, झाली असेल तर कव्हर अप करत चालायचं. येस, अनुराग चगदळे, मान्य आहे, सगळं गोष्ट मान्य आहे. काही जणांचे कॉलेज अजून पण चालू आहेत. सगळ्यात मोठा ट्रबल आमच्यासाठी तोच आहे. मुलांचे कॉलेजेस 2-2:30 वाजेपर्यंत, सकाळी 7 पासून ते 2:30 वाजेपर्यंत कोणाचं ना कोणाचं तरी काहीतरी आहेच, आणि त्यांना कंपल्सरी आहे कॉलेज. त्याची अडचण खूप झाली आहे मोठी. त्यामुळे
सातारकर महाराज, तुमची रिक्वेस्ट नक्कीच मान्य करू, आपण करू त्याच्यासाठी खटाटोप. प्रॉब्लेम असा आहे ना, मे मंथ मध्ये तरी सुट्टी मिळेल असं एक्सपेक्टेड होतं, पण ते परत लांबलं त्यांनी. 15 तारखेपर्यंत मुलं अजून सांगतात आमचं कॉलेज आहे, कॉलेज आहे, कॉलेज आहे. सकाळी बॅच शिफ्ट केली तर किती जणांना इश्यू आहे? सकाळी बॅच शिफ्ट केली तर किती जणांना इश्यू आहे? सकाळी 7ला लेक्चर ठेवल्यानंतर किती जणांना इश्यू आहे? यश पासलकर, अनिकेत शिंदे, समर्थ राजमाने, कशाला इश्यू आहे तुला? आशुतोष मोरे, नो इश्यू वाले नका टाकू रे, इश्यू वाले विचारले फक्त मी. प्रथमेश भोसले, उद्धव शिंदे, कॉलेजचे लेक्चर किती दिवस करणार आहे तेच कळत नाहीये. काय शिकवतात त्यांचे त्यांनाच माहिती. आता 8 वाजता लेक्चर असतं सर. मानसी स्वामी, 2 दिवस एक्झाम आहे. सकाळी 7 ते 10, 7 ते 11 पर्यंत, साधारण 10:30 11 पर्यंत तरी. सकाळी कोणाचं लेक्चर आहे बाबा? अजून चालू आहे का? ओके, बरेच इश्यू आहेत अजून. बघू, कॉलेज 15 मे पर्यंत चालेल, त्याच्या पुढे नाही चालायचं. ओके, क्वेश्चन लिहिलं का? ज्यांनी नाही लिहिलं त्यांनी लक्ष द्या. काय लिहायचं होतं? इफ द स्टेटमेंट पी क्यू ट्रू आहे, पी क्यू ट्रू आहे, आर एस फॉल्स, आर एस फॉल्स आहे. इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स, determine the truth value of the following. Determine the truth value of the following. याचा अर्थ असा आहे, P ट्रू आहे, Q सुद्धा ट्रू आहे, अजून क्वेश्चन नाही दिला तुम्हाला, R S फॉल्स आहे, R आणि S यांची व्हॅल्यू फॉल्स आहे, हे तुम्हाला कन्सिडर करायचं. ॲज पर दिस फॉर्म P ट्रू आहे, Q ट्रू आहे, R फॉल्स आहे, S फॉल्स आहे. ओके, नाउ द फर्स्ट वन, फर्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलाय, P or Q and R, P or Q and R हे फॉर्मेशन, P or Q and R हे फॉर्मेशन. Okay, this is the question. We should have to find out the compound angle value. P ट्रू आहे लिहा, Q ट्रू आहे, R फॉल्स आहे, हे तुम्हाला टाकायचं त्याच्यावर. 2 असो 3 असो काही फरक पडत नाही. P or Q and R फॉर्मेशन आहे, करेक्ट. सिंपल करा, P हा ट्रू आहे, ट्रू लिहा, और Q हा ट्रू आहे, R मात्र फॉल्स आहे, R मात्र फॉल्स आहे, R मात्र फॉल्स आहे. सांगा काय आन्सर असेल? टोटल आन्सर विचारलंय. T और या ब्रॅकेटचा आन्सर काय? या ब्रॅकेटचा आन्सर काय? T अँड F म्हटलंय, T अँड F. सो लक्षात काय ठेवायचंय? लक्षात काय ठेवायचं? तो पाठ इथं लिहितो, T अँड T हा T असतो, T अँड T हा T असतो, T अँड T हा T असतो, लक्षात ठेवा. सो दिस ब्रॅकेट विल बी T, विल बी T. दिस ब्रॅकेट, सॉरी, T अँड T हा T असतो, दिस ब्रॅकेट विल बी फॉल्स. हा ब्रॅकेट काय असेल? फॉल्स असेल, सॉरी. येस, बरोबर आहे. T अँड T हा T असतो, पण आपल्याकडे T अँड फॉल्स आले, लक्षात ठेवा. ट्रू अँड फॉल्स आले, इट मस्ट बी फॉल्स, इट मस्ट बी फॉल्स. आता ऑर बाबतीत चेक करा. ऑर बाबतीत दोन्हीही फॉल्स पाहिजे तरच फॉल्स असतो. आहे का तसं? हा पण फॉल्स पाहिजे, हा पण फॉल्स पाहिजे, हा पण फॉल्स पाहिजे, हा पण फॉल्स पाहिजे, तरच फॉल्स असतं. हा कुठला सिम्बॉल आहे? ऑर. हा कुठला सिम्बॉल आहे? अँड. अँड कसं लिहितो आपण? AND. अँड बाबतीत असं सिम्बॉल. ऑर बाबतीत, ऑर बाबतीत आर असा काढा, म्हणजे ऑरचा सिम्बॉल हा झाला. काय लक्षात ठेवायचं? अँड बाबतीत दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. सांगा, दोन्हीही फॉल्स आहेत का? दोन्हीही फॉल्स नाही आहेत. याचा अर्थ फायनल आन्सर इज ट्रू, फायनल आन्सर इज ट्रू.
यस, समजलं प्रत्येकाला? प्रत्येकाला समजलं का? कोणी असं आहे समजलं नाहीये सर? आत्ताच विचारा, पुढं क्वेश्चन लेवल वाढत जाणार. सिंपल आहे. यस मानसी, ओके. अजून ओके श्रावणी, अजून पहा परत. क्वेश्चन तुम्हाला दिलं होतं पी ऑर क्यू अँड आर असा क्वेश्चन आहे, बरोबर आहे? ज्यांना नाही समजलं त्यांनी पहा. पी हा ट्रू आहे, ऑर जशाला तसा ठेवा. क्यू सुद्धा ट्रू आहे, हे गिव्हन आहे सुरुवातीलाच. यस, पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. करेक्ट, पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह केलं पाहिजे. पी हा ट्रू आहे, क्यू हा ट्रू आहे अँड आर. आता आर फॉल्स आहे, मात्र आर काय आहे? फॉल्स आहे. तुम्हाला फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. आता चेक करा काय सांगितलं मी तुम्हाला. इथं अँड सिम्बॉल आलाय. अँडचं महत्व काय ते लक्षात घ्या पहिल्यांदा. अँडचं महत्व काय? दोन्हीही ट्रू असेल तरच ट्रू असतो. अँडचं महत्व हे एवढंच आहे. आता सांगा दोन्ही ट्रू आहेत का? विचारा स्वतःला. दोन्ही ट्रू आहेत का? नाहीये. दोन्ही ट्रू नाहीये, मग आन्सर फॉल्स लिहायचं. कधी ट्रू लिहायचं आन्सर? दोन्हीही सेम असतील, ट्रू असतील तरच ट्रू लिहायचंय, अन्यथा ट्रू लिहायचं नाही. हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, आन्सर फॉल्स. झाला ब्रॅकेट सॉल्व. आता हा सिम्बॉल जशाला तसा इथं पुढे लिहायचा. हा सिम्बॉल इथं जशाला तसा लिहितं. त्याच्या आधी कोण आहे पण? ट्रू आहे. न समजणारे क्लिअर आहे का आता? दिस ब्रॅकेट वी शुड हॅव टू क्लिअर फर्स्ट. आता हा कुठला सिम्बॉल आहे? ऑर आहे. हा कुठला होता? अँड होता. समजून घ्या ह्या दोन गोष्टी. मी दोन गोष्टी इथे एक्सप्लेन केल्यात. एकदा अँड, एकदा ऑर. इथं ऑर आहे, करेक्ट. आता टी ऑर एफ म्हटले त्यांनी. ऑर बाबतीत हा सुद्धा फॉल्स, हा सुद्धा फॉल्स, आन्सर फॉल्स. हा फॉल्स, हा फॉल्स, आन्सर फॉल्स. फॉल्स ऑर फॉल्स फॉल्स असतं. पण तसं आहे का इथं? नाही, तसं इथं नाहीये. एफ एफ नाहीये. एक ट्रू आहे, एक फॉल्स आहे. एक तरी ट्रू असेल तरी आन्सर ट्रू असतं, लक्षात ठेवा. मग याचं आन्सर आलं ट्रू. गॉट इट? क्लिअर का प्रत्येकाला? ओके, सेकंड क्वेश्चन. सेकंड वन नाव. सेकंड वन, पी कडून क्यू कडं, पी कडून क्यू कडं, ऑर आर कडून एस कडं, आर कडून एस कडे. ओके, समजून घ्या व्यवस्थित. पहिले व्हॅल्यू टाका, पहिले व्हॅल्यू टाका. सांगा कशाची व्हॅल्यू? पी ट्रू, सिम्बॉल क्यू ट्रू. हे वाटलं तर परत क्वेश्चन मध्ये आन्सर मध्ये लिहा तुम्ही. आता ते मी एवढं लिहिलंय तर कंटिन्यू करतो. आन्सर मध्ये स्टेटमेंट लिहायला पाहिजे खरं. पी हा ट्रू आहे, क्यू हा ट्रू आहे, मधला सिम्बॉल आर, ऑर. आर ची व्हॅल्यू फॉल्स कडून फॉल्स कडे, फॉल्स कडून फॉल्स कडे. ओके, इथं इम्प्लाइज आहे, सॉल्व्ह करायचं आहे. इथं इम्प्लाइज आहे, सॉल्व्ह करायचं आहे. फक्त व्हॅल्यू टाकल्यात, काही केलेलं नाहीये. व्हॅल्यू टाकलेले आहेत, काहीही केलेलं नाहीये दुसरं. आता लक्ष द्या काय सांगायचंय ते. इथे लिहा, लिहून ठेवा. टी कडून एफ कडे जात असेल एरो तरच काय असतं सांगा? टी कडून एफ कडे सिम्बॉल असेल तरच काय असतं? टी कडून एफ कडे जर असेल तरच, अन्यथा नाही. अन्यथा नाही. टी म्हणणारे कोण आहे रे? ते ट्रू म्हणणारे किती जण आहेत? टी कडून एफ कडे जात असाल तर चेक करा. टी आणि एफ असेल तर, मी तुम्हाला म्हणलं ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. टी कडून एफ कडं, पी कडून क्यू कडं, टी आणि एफ म्हणतोय मी. टी आणि एफ जर असेल तर आन्सर काढा. टेबल विसरलात की गेला कामातून तुम्ही? टेबल विसरायचं नाही. हा टेबल खूप खूप व्यवस्थित समजून सांगितलंय तुम्हाला. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, आन्सर फॉल्स. हे लक्षात ठेवायचं फक्त तुम्हाला. हे लक्षात ठेवायचं. पहिला ट्रू,
दुसरा फॉल्स, आन्सर फॉल्स. एवढं लक्षात ठेवा. हा टेबल महत्वाचा आहे, खूप आधी घेतला हा टेबल. तो टेबलचं इम्प्लिमेंटेशन आता आपण करतोय. त्यात सपोर्टिंग पार्ट मी तुम्हाला लिहून ठेवतोय. लिहून ठेवा तुम्ही पण. सपोर्टिंग पार्ट तुम्ही पण लिहून ठेवा. आता मी लॉकडाऊन ओपन झालं ना, एकेकाच्या नोटबुक चेक करणार आहे. ज्यांच्या नोटबुक चेक नाही येत ना, त्यांनी स्वतः पॅरेंटला घेऊन यायचं सोबत लगेच. एकेकाच्या नोटबुक चेक होणार सगळ्यांचं. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, तरच फॉल्स, अन्यथा नाही. अन्यथा नाही. हे पण लिहून ठेवा कुठेतरी. ओके, लक्ष द्या. हा टी आहे, हा टी आहे, हा टी हा एफ पाहिजे आपल्याला. तसं नाहीये. नाहीये म्हणजे ट्रू आहे. ही सिच्युएशन इथं क्रिएटेडच नाहीये म्हणजे ट्रू आहे. ऑर ही सिच्युएशन असती तर फॉल्स लिहिलं असतं, पण तशी सिच्युएशन नाही. एफ कडून एफ कडे आहे, आपल्याला टी कडून एफ कडे पाहिजे, तरच फॉल्स असतं. एफ कडून एफ कडे असेल तरी सुद्धा काय लिहायचं? ट्रू लिहायचं. का लिहायचं, कशासाठी लिहायचं, सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. सगळं एक्सप्लेन केलंय. आता जे आता लेट कमर्स असतील त्यांनी असं लक्षात ठेवायचं फक्त, हा ट्रू आहे, फॉल्स. ट्रू कडून फॉल्स कडे जाताना फॉल्स असतं आन्सर. आपण फॉल्स कडून फॉल्स कडे जात आहे, आन्सर तरी सुद्धा टी. आपण टी कडून टी कडे जातोय तरी सुद्धा आन्सर टी. सांगा फायनल आन्सर. आता फायनल आन्सर 3 लाईन काढायच्या, याला लॉजिकल इक्वेलन्सी म्हणतात. आता लक्ष द्यावा. टी और टी, टी और टी, एफ और एफ, फक्त एफ असतं. एफ और एफ फक्त एफ असतं. हे मार्क करून ठेवा. दोन्ही एफ असतील तरच फॉल्स. दोन्ही एफ असतील तरच फॉल्स. सांगा इथं तशी सिच्युएशन आहे का? नाहीये. नाहीये म्हणजेच ट्रू. नाहीये म्हणजे ट्रू. थर्ड वन, पी कडून क्यू कडं, पी कडून क्यू कडं, अँड निगेशन ऑफ आर, अँड निगेशन ऑफ आर. करता येईल सिम्प्लिफाय? स्टार्ट. हे कुठलं सिम्बॉल आहे? नॉट. दिस इज नॉट. निगेशन ऑफ आर म्हणायचं त्याला. निगेशन ऑफ आर, दॅट इज निगेशन ऑफ आर, दॅट इज. ठेवा व्हॅल्यूज पटापट. ठेवा व्हॅल्यूज. पी कडून क्यू कडं, पी इम्प्लाइज क्यू म्हणायचं याला, अँड निगेशन ऑफ आर आहे. पी ची व्हॅल्यू टी, क्यू ची व्हॅल्यू टी. पी सुद्धा ट्रू आहे, क्यू सुद्धा ट्रू आहे, अँड निगेशन ऑफ आर ची व्हॅल्यू फॉल्स. आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे. आर व्हॅल्यू फॉल्स आहे. रोल नंबर टाका रे प्रत्येकाने आपापला. यस, शंतनू अमंडे, समर्थ राजमाने, प्रथमेश भोसले. रोल नंबर टाकलेला नाही. ओके, लक्ष द्या. आता इथे इम्प्लाइज आहे आणि हा निगेशन याला अप्लाय झाला. जर निगेशन फॉल्स याच्या अपोजिट काय लिहिणार? ट्रू. फॉल्स निगेशन ट्रू, फॉल्स निगेशन ट्रू. टी कडून टी कडं, टी कडून एफ कडं असेल तरच एफ. ट्रू कडून फॉल्स कडं असेल तरच फॉल्स असतं. आत्ताच लिहून दिलं तुम्हाला, हे आत्ताच लिहिलेलं आहे. टी कडून एफ कडं असेल तरच फॉल्स. इफ टी
then implies false, then it is false only. Either T implies T. T implies T is T. True. T and T. T and T. चेक करा काय लिहून दिलं होतं. अँड बाबतीत दोन्हीही ट्रू असतील तरच ट्रू. तरच ट्रू. T and T is the T. T and T is the T. करेक्ट. ओके, या पद्धतीनं. येस, निगेशनला फॉल्स असेल तर ट्रू करायचं. निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू. याला निगेशन म्हणा. दिस सिम्बॉल डिनोट्स द निगेशन. This symbol denotes the negation. Okay, next, fourth one. Negation of R implies P. Double implies kara, sorry. Both side arrow. Both side arrow implies negation of Q. Negation of Q. Negation of Q. Start. Try sanga. Write down the question. Negation of R, double arrow P implies negation of Q. Single arrow hai, double arrow hai. There is a difference. Single arrow implies. Double arrow, double implies. If and only if. This is if then. Okay, substitute the value. R as a false. R as a false. R as a false. Double implies. P as the true. Check करा values. बरोबर आहेत का? त्यानंतर implies negation of true. Negation of true. So start. Negation of false. Negation of false. Negation of false is true. Is true. Double implies. True. Implies. Negation of true. Mark here. Negation of true is what? False. Negation of true is false. Now T double implies T. T double implies T. काय होतं रे? T कडून T कडे double implies आहे. T double implies T is T. लक्षात ठेवा. दोन्हीही सेम. True. दोन्हीही सेम. True. Correct? Implies false. लिहा इथं 3 लाईन काढायच्या. 3 लाईन. लॉजिकल इक्विव्हॅलन्सी म्हणतात त्याला. This is the logical equivalency part. Now, most important. T कडून F कडे सांगा रे. T कडून F कडे. दुर्गेश्वरी काय लिहिलं आन्सर? T कडून F कडे. True to false. What should be the answer? T कडून F कडे. अरे ट्रू म्हणणार आहे. ट्रू म्हणणार रे. T कडून F कडं. आताच तर लिहून दिलं राजा. तुमचा गजनी किती वेळेस होणार आहे काय माहिती. T कडून F कडं काय असतं? T कडून F कडे गेल्यास काय असतो? पॉलिसी. काय असतो? पॉलिसी. फॉल्स. फॉल्स. शुअर? शुअर? सो आन्सर इज फॉल्स. समजलं का? गजनी नाही झाला पाहिजे. गजनी झाला हे काही खरं नाही. आपण विसरता कामा नये. क्लिअर का प्रत्येकाला इथपर्यंत? क्लिअर का? ओके, वी विल फॉलो द होमवर्क पार्ट. घ्या सेम टाइपचा होमवर्क. Solve example page number 6. Solve example page number 6. Textbook page number 6. Page 6. Example 3. First to fourth. First to fourth. First to fourth.
येस, निगेशन ऑफ टी देन अपोजिट व्हॅल्यू. स्वराज जगताप फॉल्स येणार ना, घेतलं ना आपण ते. निगेशन ऑफ टी चा स्वराज जगताप फॉल्स घेतला ना आधीच, आणि हा फॉल्स कॅरी केला पुढं. निगेशन ऑफ फॉल्स ट्रू असणार या पद्धतीने. ओके, सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 6 थर्ड मधला फर्स्ट टू फोर्थ लिहिलं का? एक्सरसाइज 1.1, एक्सरसाइज 1.1, एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 4, थर्ड अँड फोर्थ, थर्ड अँड फोर्थ, सिक्स्थ, सॉरी थर्ड अँड सिक्स्थ. हे होमवर्क साठी घ्यायचं तुम्हाला. दॅट इज द होमवर्क. Yeah, next question. Next question. Determine the truth value of P and Q. Determine. Determine the truth value of P and Q in the following cases. Determine the truth value of P and Q in the following cases. In that first question, P and Q ची truth value काढायची आहे. P or Q is true. P or Q is true. P or Q हा true आहे. And P and Q is true. Is true. तर तुम्हाला P आणि Q ची व्हॅल्यू काढायची. P आणि Q ची व्हॅल्यू काढायची. P ट्रू आहे का फॉल्स आहे, Q ट्रू आहे का फॉल्स आहे, हे तुम्हाला काढायचं आहे. We need to find out what should be the P, what should be the Q. We need to find out what should be the P, what should be the Q. We need to find out what should be the P and what should be the Q. मी परत रिक्वेस्ट करतो सर्वांना, 11वीचे लेक्चर्स करा. 11वीचे लेक्चर जर नाही केले, ट्रबल आला पुढं तर रिस्पॉन्सिबल राहणार नाही. परत सांगताय हा, 11वीचे लेक्चर्स तुम्ही खूप लाईटली घेत आहे. ट्रबल येणार 12th मध्ये. बेसिक कन्सेप्ट क्लिअर राहणार नाहीत तुमचे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही राहिले 12th मध्ये ट्रबल येईल. मॅथ्स तसं इझी आहे, फक्त 11वीचे लेक्चर करून ठेवा. 11वीचे लेक्चर हाताखालून जाऊ द्या, खूप फरक पडेल, खूप फरक पडेल. 11वीचे लेक्चर बुडवले ना 12वीला ट्रबल येतो. मी का परत 11वी ठेवली आहे? नाही तर मला स्वतःला वाइंड अप करता नसते आली का? तुम्हाला डिक्लेअर तुम्ही पास आहेत, का नाही करत तसं? कमीत कमी 12वीला जेवढं इम्पॉर्टंट आहे तो पार्ट तरी तुम्ही अटेंड केला पाहिजे. माझं सांगणं काम आहे, तुम्ही करा न करा, ट्रबल्स तुम्हाला येतील नंतर. ओके, सो राईट द ट्रूथ टेबल डायरेक्टली. P लिहा, Q लिहा, P और Q लिहा, P अँड Q. राईट द ट्रूथ टेबल. कसं लिहायचं असतं? P च्या एंट्रीज दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स. 2 times true, 2 times false. Write down fast. Alternate true, false, true, false, true, false. Like that. Do it fast. करा पटकन, लिहा पटकन ते. लिहा सर्वांनी. येस, डिजिटल बुक लायब्ररी वापरा. त्याच्यापेक्षा MTG चॅम्पियन वापरा. MTG चॅम्पियन इज द बेस्ट बुक.
ते पण ट्राय करा, एररलेस आणि MTG चॅम्पियन. एररलेस मध्ये क्वेश्चन खूप आहेत. MTG चॅम्पियन JEE लेवल आहे, काही CET लेवल पण आहेत त्याच्यामध्ये. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न सांगतोय, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. आणि मी चॅप्टर टाकलेत ना व्हॉट्सअप ग्रुपला, कुठल्या एक्झामला आहेत तेच. आपण CETचे चॅप्टर्स ठेवलेत, ओनली CET चॅप्टर प्लस मॅट्रिसेस डिटर्मिनंट. एवढंच तुम्हाला 12th साठी इम्पॉर्टंट आहे. तो पार्ट पुढे घेतलाय. आणि लिमिट, कंटिन्युटी आणि फंक्शन हे 3 चॅप्टर. फंक्शन जेवढं झालं असेल तेवढंच, कंटिन्युटी जेवढं झालं असेल तेवढंच. BSc ला लागणार ना. BSc ला CET ची गरज नाही, पण BSc ला मॅथमॅटिक्स लागणार पुढे तुम्हाला. M2 चे 9th लेसन आहे. 9th लेसन आहे. ओके, नाही 9th लेसन घेतील आता, घेतील तुम्हाला. किती तारखेला विवेक पेपर? ट्रिगोची रिव्हिजन आता होणं शक्य नाही, एवढा लोड आहे सध्या लेक्चरचा. कंटिन्यू लेक्चर आहेत, ट्रिगो घ्यायला वेळ लागणार. ट्रिगो 12वीच्या वेळेसच तुम्हाला, आता 12वीच्या वेळेस पॅरलल लेक्चर ठेवले जातील, ते तुम्हाला अटेंड करावे लागतील. 12वीचे लेक्चर ट्रिगो घेताना त्याच्या आधी तुम्हाला 11वीचा ट्रिगो रिवाइज करून दिला जाईल. मध्ये ट्रिगो होणं शक्यच नाहीये आता. टाइम तर पाहिजे त्याच्यासाठी. मुलांची लेक्चर 2 वाजेपर्यंत, 2:30 नंतर लेक्चर मी स्टार्ट करतोय. संध्याकाळी किती वाजता आहेत? ऑलमोस्ट 6:30, 7:30 पर्यंत लेक्चर जात आहेत. विवेक जोशी, एवढ्या लवकर क्विकली होणं शक्य नाहीये तो शेवटचा चॅप्टर. मला नाही वाटत कॉलेजवाल्यांनी सगळं व्यवस्थित घेऊन तो 9th चॅप्टर शिकवला असेल. 8, 9, 18 चॅप्टर्स आहेत टोटल. आदिती, ऑफलाईन घ्यायला कोण परमिशन देणार आहे? काहीतरी प्रश्न विचारता. ऑफलाईनला कोण परमिशन देणार आहे आपल्याला? पकडलं तर किती याच्यात जाईल ते. ओके, लक्ष द्या इथं. सांगा रे इथला आन्सर काय? हा ट्रू आहे, हा ट्रू आहे. एक तरी ट्रू आहे, देन ट्रू. एक तरी ट्रू आहे, देन ट्रू. एक तरी ट्रू आहे, देन ट्रू. दोन्हीही फॉल्स आहेत, देन इट इज फॉल्स. झालं? हा क्लिअर का सगळ्यांना? विठ्ठल, ईश्वर, ओके. अदिती, नेक्स्ट. ऑनलाईन कॉन्सन्ट्रेशन आलं ना तर खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला, खूप मोठी गोष्ट घडणार आहे. ऑनलाईन कॉन्सन्ट्रेशन आलं पाहिजे. एवढं स्लो कुठलाच व्हिडिओ शिकवणार नाही तुम्हाला. नेक्स्ट, अँड काय सांगतो? दोन्ही फॉल्स. एक जरी फॉल्स तरी फॉल्स. दोन्हीही ट्रू तरच ट्रू. दोन्हीही ट्रू तरच ट्रू, बाकी सर्व फॉल्स. राजानो, एवढं स्लो कोणी शिकवत नाही, कोणी शिकवत नाही T4 शिवाय. हे सिलेबस पळवतात, हे सिलेबस पळवतात, एंड करून टाकतात. आता फक्त काय CET JEE च्या मुलांना फोकस करतात, बाकीच्या मुलांचा पार कचरा करून टाकतात. त्या एकदा ऍडमिशन झालंय की कचरा करणार सगळे. तसं नाही होणार T4 मध्ये. तुम्हाला कव्हर करून नेणार पूर्ण. थोडा टाइम लागेल, पण कव्हर करणार, व्यवस्थित कव्हर करणार तुम्हाला. ऑफलाईन चालू झाल्यास तर तुम्हाला अजून सिच्युएशन चांगली असेल. ओके, झालं सर्वांना इथं? आता सांगा, P और QT पाहिजे. P और QT 3 ठिकाणी आहे. P and Q सुद्धा Tच पाहिजे. P and Q T पाहिजे, ही एकच सिच्युएशन आहे अशी, बरोबर आहे? आणि हा सुद्धा ट्रू पाहिजे, ही एक सिच्युएशन तुम्ही म्हणू शकता. 3 सिच्युएशन होत्या इथं, पण त्या दोन्ही सॅटिस्फाय करणारे एकच सिच्युएशन. म्हणजे P काय असला पाहिजे, काय असला पाहिजे, आणि Q सुद्धा काय असला पाहिजे. ऑब्झर्व झालं का? अँड ट्रू आहे, ऑर ट्रू आहे, अँड ट्रू आहे, ऑर ट्रू आहे. ही सिच्युएशन बॅक घ्या. बॅक घेतल्यास P काय आहे, ट्रू. Q काय आहे, ट्रू. असं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, असं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P? P is true, Q is also true. P is true and Q is also true. P is true, Q is also true. That is the answer. We need and as a true or as a true. Clear आहे? सेकंड केस स्वराज घ्यायचीच नाहीये. अँड ट्रू सांगितलंय, और
ट्रू सांगितलाय. मी म्हणतो खाली जातो कशाला, जायचंच नाही ना खाली. अँड ट्रू पाहिजे, ऑर ट्रू पाहिजे. करेक्ट आहे का स्वराज? मग याची बॅक सिच्युएशन तयार करा. बॅक सिच्युएशन गेल्यास पी ट्रू, क्यू सुद्धा ट्रू. खालच्या केसेस खरंच बघायची गरज आहे का? नाही, मेन्शन आहे ना. अँड ऍज अ ट्रू, ऑर ऍज अ ट्रू. अँड ट्रू आहे, ऑर ट्रू आहे, बॅक सिच्युएशन ट्रू आहे. सो पी इज ट्रू, क्यू इज ट्रू. दॅट्स इट. या पद्धतीनं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड वन, सेकंड वन. सेकंड वन, पी और क्यू इज टी. पी और क्यू हा काय? ट्रू आहे. इज ट्रू करा. इज लिहा, इक्वलन्स लिहा, सेम असतं. अँड पी और क्यू implies Q is false. is false. ओके, आता टेबल थोडासा लेंदी जाईल. टेबल पेक्षा स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर देता येतं का बघू आपण. स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर देता येतं का हे आपण पाहू. स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर देता येतं का चेक करा. लिहिलं का प्रत्येकाने? लिहा पहिल्यांदा. ओके, या ठिकाणी पी और क्यू ट्रू आहे. इथं पी और क्यू परत आला आणि इम्प्लाइज क्यू. आता लक्ष द्या, पी और क्यू हा ट्रू आहे. हा ट्रू आहे याचा अर्थ हा ट्रू आहे. बरोबर आहे का? याची लिंक याला गेली आहे. पण हे टोटल फॉल्स आहे. हे टोटल काय आहे? फॉल्स आहे. ओके, स्टार्ट. पी और क्यू. पी आणि क्यू काढायचं तुम्हाला. पी और क्यू इथला लिहितोय. इम्प्लाइज क्यू इज व्हॉट? फॉल्स. गिवन आहे. गिवन आहे. पी और क्यू काय आहे? पी और क्यू ट्रू आहे. पी और क्यू ची व्हॅल्यू टाकली. इम्प्लाइज क्यू माहिती आहे का रे? नाही माहिती. पण आन्सर काय आहे? फॉल्स आहे. सांगा मग क्यू काय? व्हॉट शुड बी द क्यू? थिंक अँड आन्सर. टेबल टाकायची गरज नाही राहिली आता. कळालं का? यस स्वराज करेक्ट. दुर्गेश्वरी यस करेक्ट. प्रतीक्षा बरोबर आहे. आता देवांग यस. उद्धव करेक्ट. तेजस अर्णव बरोबर आहे. यस करेक्ट. इथं कंपल्सरी काय पाहिजे? आता फॉल्स पाहिजे, तरच आन्सर फॉल्स असतं. आठवा, टी कडून एफ कडं फॉल्स. फॉल्स. सो दिस शुड बी व्हॉट? दिस शुड बी फॉल्स. So we got the value of Q as what? We got the value of Q as false. False value मिळाली आपल्याला. False value मिळते. करेक्ट. आता सांगा how to find out the P. We know that P or Q. P or Q काय गिवन आहे? काय गिवन आहे? P और Q काय गिवन आहे? P और Q हा ट्रू गिवन आहे. What is the value of Q but? But Q is false. What should be the value of P? Then answer will be true. Q ची व्हॅल्यू फॉल्स आहे. P जशाल तसा ठेवला थोड्या वेळासाठी. हा ट्रू आहे. हे आन्सर ट्रू असण्यासाठी P काय असला पाहिजे? What should be the P? P काय असला पाहिजे? याचा यूज इथं केलं. क्यू ची व्हॅल्यू काढली. क्यू ची व्हॅल्यू काढली. क्यूचं काम तमाम झालेलं आहे. क्यूचं काम तमाम झालेलं आहे. कळालं का? आता पी काय असला पाहिजे जेणेकरून आन्सर ऑरचं ट्रू येतं. एक तरी ट्रू पाहिजे. एक तरी ट्रू पाहिजे. शुअरली पी हा काय असला पाहिजे? ट्रू असला पाहिजे. दॅट्स इट. ट्रू असला पाहिजे.
झालं. लेक्चर सोडू नका. मी आज महत्वाचा पाठ घेणार आहे. लेक्चर सोडून गेला तर नुकसान तुमचं आहे. लेक्चर सोडून गेल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल. आज सगळ्यात महत्वाचा पाठ घेणार आहे. पुढे चॅप्टर कळाला नाही कळाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. मी 8 वाजेपर्यंत लेक्चर घेणार आहे. झालं इथपर्यंत सर्वांचं? ओके. काही क्वेश्चन्स आहेत त्याचे डायरेक्ट आन्सर देऊ शकता तुम्ही. एक 2 मिनिटं पीडीएफ फक्त ओपन करतोय. ते शेअर करतो तुमच्याशी पटकन, जेणेकरून क्वेश्चनचे आन्सर्स पटकन सांगता येतील. फारसं त्याच्यात जाण्याची गरज नाहीये. ओके. चेक करा. क्वेश्चन नंबर 4 पीडीएफ मध्ये चेक करा. पीडीएफ शेअर केलंय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4 ऑब्झर्व करा. क्वेश्चन नंबर 4 ऑब्झर्व केला का? पीडीएफ दिसते का? सांगा. पहिलं सेंटेन्स काय? प्राइस इन्क्रीजेस सांगितलंय, राईट? याचं निगेशन लिहायचं आहे. अगदी सिंपल पार्ट आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला रीड आउट करून दाखवतो. निगेशनचा अर्थ या सेंटेन्सचं प्राइस डिक्रीजेस असं निगेशन नसतं कधीच. मॅथमॅटिक्स मध्ये तसं घेत नाहीत, हे लक्षात ठेवा. प्राइस इन्क्रीजेस होणार नाहीये. प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. नॉट शब्द फक्त इंट्रोड्यूस करायचा तुम्हाला. प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. येस, प्राइस नॉट इन्क्रीजेस, डज नॉट इन्क्रीजेस. करेक्ट? हे तुम्हाला पाहायचं त्या ठिकाणी. नॉट हे सिंपल आहे, त्यामुळे रीड आउट करून दाखवतो फक्त. प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. क्लिअर पहिलं? आता या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व केलं तर नॉट इक्वल टू सेंटेन्स आहे. सगळेजणांनी पीडीएफ चेक करा. स्क्रीन चेंज करा तुमची. आता 0 फॅक्टोरियल इक्वल टू 1. नॉट इक्वल टू 1 आहे, इक्वल टू 1 करा. नॉट इक्वल टू 1 आहे, इक्वल टू 1 केलं का? या पद्धतीनं. 5 + 4 = 9 आहे. नॉट इक्वल टू 9 करा. ह्याला म्हणतात निगेशन. या सेंटेन्सला निगेशन म्हणतात. सिंपल आहे, अगदी सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. नेक्स्ट इथला पार्ट, सगळ्यात शेवटचा क्वेश्चन याच्याच मधला. 4th. आता आपण काही क्वेश्चन्स घेतले याच्याशी रिलेटेड. बाकीचे क्वेश्चन्स ट्राय करा, गरज नाही पडणार तेवढी. ओके. 5th. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. बस एवढंच तुम्हाला निगेशन तयार करायचं. निगेशन मीन्स इन्क्रीजचं डिक्रीज होत नाही. इव्हनचं ऑड असं लिहायचं नाहीये. इन्क्रीज डिक्रीज तसं लिहायचं नाहीये. त्याला 0 मार्क्स मिळतील तुम्हाला. ओके. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. दॅट्स इट. असं आन्सर लिहायचं तुम्हाला. 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन असं लिहायचं तुम्हाला फक्त. आता समजतोय? या ठिकाणी ऑलरेडी वर्ड काय आला? नॉट. ऑलरेडी वर्ड काय आला? नॉट आलेला आहे. 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन मेन्शन करायचं तुम्हाला. 3 इज रूट ऑफ इक्वेशन फक्त. 3 इज रूट ऑफ इक्वेशन. नॉट वर्ड काढून टाका, कारण आपल्याला लिहायचंय निगेशन. लिहायचंय निगेशन. लक्ष द्या. राईटअप फॉर्म मध्ये लक्ष द्या. राईटअप पॅड कडे लक्ष द्या. आता राईटअप पॅड मध्ये काय सांगता येईल आपल्याला? येस, क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड आहे, राईट? ऑलरेडी आपण पी कन्सिडर करू. याला पी स्टेटमेंट कन्सिडर करू. व्हॉट इज द पी? 3 इज रूट ऑफ द इक्वेशन. राईटअप मध्ये चेक करा. सेकंड स्क्रीन घ्या. ओके. आता लक्ष द्या. ऑलरेडी नॉट शब्द आलेला आहे, म्हणजे सिम्बॉलिकल फॉर्म काय असेल?
व्हॉट इज द सिम्बॉलिकल फॉर्म? निगेशन ऑफ पी. याचा परत नॉट घ्यायचा आहे तुम्हाला, याचा परत अजून एकदा नॉट घ्यायचा आहे. हे ऑलरेडी नॉट वर्ड आलेला आहे त्याच्यात, ह्या झाला सिम्बॉलिकल फॉर्म. करेक्ट. दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिकल फॉर्म आहे. इथं नॉट नाही वापरला आपण, इथं वापरला का? कारण स्टेटमेंट मध्ये नॉट वर्ड आलेला आहे. या नॉट बद्दल इथं निगेशन आलं. याचं आता निगेशन विचारलंय. आता निगेशन सांगा, आता निगेशन काय असेल? लिहून ठेवा प्रत्येकाने. निगेशन काय याचं आता? निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी. हा निगेशन काय झालं? पी झालं. व्हॉट इज पी? 3 is a root of equation. That is your answer. 3 is root of the equation. जे काही इक्वेशन असेल ते पुढे लिहा. अर्थ समजला? प्रत्येकाला अर्थ कळाला का याचा? ऑलरेडी एक निगेशन आहे, परत निगेशन घ्यायचंय. दिलेल्या नॉट दोनदा झाला. नॉट किती वेळेस आला? 2 times. नॉट 2 times. ऑलरेडी एक नॉट स्टेटमेंट मध्ये आहे. अर्णव, ऑलरेडी एक निगेशन स्टेटमेंट मध्ये आहे, परत त्या स्टेटमेंटचं अजून एकदा नॉट विचारलंय त्यांनी. ऑलरेडी एक निगेशन आहे त्या ठिकाणी, परत एकदा नॉट विचारलंय त्यांनी. साहजिक आहे, हा निगेशन पी होणार. येस, समजलं का? आता समजलं का? येस, मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ऑलरेडी एक निगेटिव्ह आहे. ऑब्झर्व केलं का तुम्ही? एक निगेटिव्ह आहे, दुसरा अजून एक निगेटिव्ह आला, दोन्ही काढून टाका. मायनस मायनस प्लस 1. यस पासलकर, करेक्ट. मायनस परत मायनस. सांगा, √2 इज अ रॅशनल नंबर. √2 इज अ इरॅशनल नंबर असं नाही लिहायचं. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर एवढंच लिहायचं. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर, फक्त नॉट शब्द टाकायचा. आता समजा निगेशनचा इथं फक्त नॉट शब्द टाकला की झालं तुम्हाला. इथं फक्त दोन्हीच्या मध्ये नॉट शब्द टाका, संपला क्वेश्चन. पॉलिगॉन ABCDEF इज नॉट अ पेंटागॉन. इज नॉट अ पेंटागॉन, हे त्याचं निगेशन आहे. हे त्याचं निगेशन आहे. नेक्स्ट, हा कसा लिहायचा? हा कसा लिहिणार? हा कसा लिहिणार? चेक करा रायटिंग पॅड मध्ये, रायटिंग पार्ट मध्ये चेक करा. क्वेश्चन 5th मधला 5th. ओके, तुम्हाला क्वेश्चन दिलाय 7 + 3. 7 + 3 ग्रेटर दॅन 5 दिलाय. आपल्याला याचं निगेशन तयार करायचं. सो निगेशन ऑफ पी इज 7 + 3. याचं उलट करा, याचं उलट करा. इक्वल टू होता का? नाही. इक्वल टू द्या मग. असं असतं, असं असतं. लिहून ठेवा, लिहून ठेवा. ऑर, याला ऑर पण लिहू शकता. 7 + 3, 7 + 3 हा लेस दॅन आहे. हा काय आहे? सॉरी, ग्रेटर दॅन आहे. हा ग्रेटर दॅन करा. 5 लिहा. नॉट लिहिताना याला क्रॉस करा, फक्त एक लाईन टाका तिथं. हा सुद्धा चालतो, हा सुद्धा चालतो. बोथ कॅन हँडल दिस. ओके, दोन्ही चालू शकतात. येस, बाकी सगळं सेम, बाकी सगळं सेम. साइन चेंज इक्वल टू, अदरवाइज क्रॉस करा फक्त. तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं तर क्रॉस करा फक्त. ओके, कळालं निगेशन? अगदी सिंपल, सरळ सरळ आहे. ओके, स्टेटमेंट पॅटर्न आहे, उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण चालू करणार आहे. ओके, उद्या म्हणजेच नेक्स्ट लेक्चर मध्ये वी विल स्टार्ट द स्टेटमेंट पॅटर्न फॉर्म. थर्ड मध्ये ऑलरेडी नॉट आलाय, परत एकदा नॉट आलाय, काही नाही. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. सोल्युशन बुक काढा आणि चेक करा. आता
सोल्युशन बुक मधून चेक करा काही क्वेश्चन्स तुम्ही, इझी आहे ते. ओके, स्टेटमेंट पॅटर्न घेईल आता पुढच्या लेक्चर मध्ये. बऱ्याच मुलांचा नेटवर्क इश्यू किंवा काय 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 दिसतं. काही जणांची रिक्वेस्ट पण आली आहे सर, सकाळपासून लेक्चर चालू आहे. ओके ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ आपण. नॉट प्रत्येकात येत नसतं, नॉट आपण लावायचा आहे, नॉट आपल्याला विचारलेला आहे, या पद्धतीने. हा, नॉट अ रॅशनल नंबर लिहिलं तरी चालेल, बरोबर आहे. होमवर्कचं पेज कुठे आहे? हा होमवर्क, हा होमवर्क आहे. हा होमवर्क आहे. नाही, 11वीचा सिलेबस चालू आहे तोपर्यंत स्लो राहील. त्यानंतर मात्र तुम्हाला लॉंग लेक्चर राहणार, ज्यावेळेस थोडंसं कॉलेज तुम्हाला कमी राहील. काय होतं, लेक्चरमध्ये बरेच फीडबॅक घेता येत नाही, मुलं ऑनलाईन असल्यामुळं. काही जण प्रेझेंट असतात, काही जण अब्सेंट असतात. ऑफलाईनला कसं पटपट विचारून डिसिजन घेता येतात. आता महत्वाचा पार्ट चालू होईल, इथून पुढचा पार्ट कंपल्सरी एक्झाम मध्ये येतो. आता अल्टरनेट काही ना काहीतरी विचारतातच. हा सगळा पार्ट एक्झामला आहे, आता कंपल्सरी येतो. आता हा पार्ट, हा टेबल कंपल्सरी एक्झामला येतो. पुढच्या लेक्चर्स मध्ये हा पार्ट कव्हर करेल. कारण नॉट हे डायरेक्ट स्टेटमेंट नसेल दिलं तर नॉट टाकायचा. नॉट ऑलरेडी असेल तर नॉट नॉट काढून टाकायचं. सिंपल आहे, जास्त डोकं नका लावू त्याला, खूप डोकं लावण्यासारखं नाहीये नॉट. आशुतोष मोरे कुठलं कॉलेज आहे? PVG, ओके. मुक्तांगण आहे. मुक्तांगण घेत असेल चांगलं तर अटेंड कर, पण चांगलं घेत असतील तर अटेंड करायला हरकत नाही, करायला पाहिजे कॉलेज पण चांगलं घेत असतील तर. तनिषा, सीईटीला 12वीचे सगळे लेसन्स आहेत आणि 11वीला जे आहे ते मी एक्झाम म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेत. किंवा तू सीईटीचं बुक कलेक्ट कर, सीईटीचं बुक कलेक्ट कर ना 11चं, त्याच्यामध्ये 10 चॅप्टर्स आहेत ते, आणि 12वीचे सगळेचे सगळे असतात. 12वीचा कुठला स्किप आउट नसतो. यस, लेक्चर झालंय स्वराज, लेक्चर झालेलं आहे. जस्ट मुलं काही विचारतात त्यांच्या एंडने. एक्झामला सीईटीचे सगळे लेसन्स आहेत, प्रोबॅबिलिटी फक्त घेतलेलं नाहीये त्याच्यात. तुम्हाला जेवढं झालंय तेवढंच घेतलंय. सीईटी व्यतिरिक्त आपण डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस ठेवला फक्त, बाकींची नाही गरज तुम्हाला. मॉर्निंग लेक्चरचा प्रॉब्लेम मी सांगितलं ना, मॉर्निंगला बरेच जणांचं कॉलेज आहे, अजून बॅचेस करण्यासाठी मॉर्निंगला पॅरलल लेक्चर चालू आहेत 12चे, त्यामुळं तसं केलेलं आहे. 12चे लेक्चर सध्या 12वी, करंटची 12वी ज्यांची एक्झाम पोस्टपोन झाली त्यामुळं प्रॉब्लेम आलाय, त्यांचे लेक्चर सकाळी असतात.
11वीचे असतील तर मला नाही वाटत कॉलेजचे लेक्चर करून काय उपयोग आहे. अटेंडन्स साठी घेतील ते, ग्रेड तुम्हाला कसे देणार, अटेंडन्स वरून देणार असतील तर ते करावे लागेल तुम्हाला कॉलेजमध्ये. हो नमिता, MTG चॅम्पियन CBSE पॅटर्ननी आहे, पण CET साठी सुद्धा चांगले क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, काही क्वेश्चन चांगले आहेत त्याच्यामध्ये, काही क्वेश्चन सर्च करावं लागतं त्याचं भरपूर तरी पण. येस येस, लेक्चर एंड झालेलं आहे. अटेंडन्स नसेल तर नाही केलं तरी चालेल कॉलेज. ओके, सेशन क्लोज करतोय. NDA साठी एररलेस ठीक आहे NDA साठी. अनिकेत, तुझ्याकडे जे बुक्स आहेत ना ते सफिशियंट आहेत अनिकेत, खूप बुक्सच्या मागे नको लागू. तुझ्याकडे जे बुक्स आहेत ना NDA साठी सफिशियंट आहे, त्याच्यात कमांड मिळव फक्त, बस झालं. खूप तू बुक्स वापरले ना कन्फ्युज होऊन जाणार आहे स्वतःच. NDA ला NDAचेच बुक्स वापरले पाहिजे, त्याची लेवल डिफरंट आहे NDA ची. इकडे कॉमन तुला खूप त्रास होईल बाकीच्या गोष्टींचा. एररलेस हे खूप वास्ट बुक आहे, वास्ट, एवढी गरज नाही पडत. क्वेश्चन चांगले आहेत, सगळे चांगले आहे, पण एररलेस दिशा भरकटू शकतं तुमची. एररलेसनी दिशा भरकटते. बायोच्या स्टुडंटला सुद्धा तेच सजेशन आहे, एररलेस वापरले की दिशा भरकटते. ज्यांची स्पीड चांगली आहे, करू शकतात, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण अनिकेत, तुझ्याकडे NDA चे बुक्स आहेत, तू तेच रेफर करायला पाहिजे व्यवस्थितपणे. तेवढं जरी कंप्लीट केलं तरी एक स्टेज चांगली कंप्लीट राहील.